महायुतीमध्ये सातारा आणि नाशिकच्या जागेवरती भाजप आणि राष्ट्रवादीनं देवाणघेवाण केली असली तरी देखील यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। कारण नाशिकची जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक हेमंत गोडसे हे आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत। भुजबळांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यानं शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। वैभव परब आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि स्वतः हेमंत गोडसे पुढची भूमिका काय जाहीर करतील या संदर्भात बोलण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत। विशाल, एकीकडे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी जरी आपल्याला पाहायला मिळत असली तरी महायुतीमध्ये देखील फारसं चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये। बच्चू कडू आणि अडसूळ फॅमिलीचा नवनीत राणांना विरोध असताना देखील आता थोड्याच वेळापूर्वी नवनीत राणा हे भाजपच्या उमेदवार म्हणून घोषित झालेले आहेत। परंतु दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदेचे खासदार चिंतेत आहे, कारण का अद्याप त्यांची कुठलीही उमेदवारी जाहीर झालेली नाही। किंबहुना त्या उलट सांगायचं झालं तर त्या जागेंवर आता भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दावा सांगू लागलेले आहेत। आपल्यासोबत हेमंत गोडसे आहेत। नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांचा दावा आपल्याला पाहायला मिळतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये काही अल्टरनेट सेटलमेंट झाली आहे अशी देखील चर्चा झालेली आहे। त्यामुळे आपा ज्या पद्धतीच्या बातम्या येतात की उदयनराजेंची राज्यसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार आणि छगन भुजबळ नाशिकचे उमेदवार असणार, याकडे तुम्ही कसं बघता आणि तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं का पारंपरिक नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे आणि गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी निवडून येत आहे आणि म्हणून आमच्या सर्वच शिवसैनिकांची आग्रही भूमिका आहे का ही जागा आपल्या शिवसेनेलाच कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटायला पाहिजे। पण मग तुमचा जोर कमी पडतोय असं तुम्हाला वाटतंय का? कारण का अनेक ठिकाणी तुमच्या जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। मग ठाणे असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल किंवा नाशिक शिर्डी असेल, तुमचं वजन कमी पडतं असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं का अनेक खासदार आम्ही सर्वच जेवढे 13 खासदार या ठिकाणी आलो तर प्रत्येकाला अपेक्षा आहे का पुन्हा एकदा विद्यमान जे पण खासदार ज्या जागेवरती आहे अशा सगळ्याच खासदारांचं प्राधान्यानं त्या ठिकाणी त्यांना उमेदवाऱ्या मिळाव्यात आणि त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आमच्या बैठक झाली होती सर्व खासदारांची त्यावेळी देखील आम्ही सर्वांनीच ज्या पक्ष शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरती ज्या 18 जागा निवडून आल्या अशा सर्वच 18 जागांवरती आपण शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी उभे करावेत आणि त्यासाठी आपण आग्रही राहावं असे सगळ्यांचाच आग्रह आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांसोबत होता। पण आत्ताच्या घडीला जर समजा नाशिकची जागा तुमच्या वाट्याला आली नाही आणि आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असणार? मला असं वाटतं का निश्चित आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी का आमचे मुख्य नेते शिंदे साहेब या ठिकाणी शिवसेनेलाच ही जागा मागून घेतील आणि निश्चित कारण त्यांनी 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही सर्वच शिवसेनेचे सर्वच शिवसैनिकांच्या त्या ठिकाणी भावना होत्या की आपण आपलं जे म्हणणं आहे ते वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी मांडू आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही भेटलो तर त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी देखील आपण जो धनुष्यबाण रामाचा आहे तर तो नाशिकच्या जागेसाठी निश्चित मागून घेऊ आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असा ज्या पद्धतीच्या बातम्या येतात की छगन भुजबळ ती जागा लढणार, उदयनराजेंची राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार, या दोघांच्या देवाणघेवाणीमध्ये आपल्या शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही हे स्पष्ट दिसतंय। मग मला असं वाटतं का जी काही बैठक आता उद्या आमच्या माहितीनुसार जी राज्यस्तरीय सर्वच महायुतीच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल त्यामध्ये निश्चितच नाशिकचा जागा ही शिवसेनेला सुटेल असा आम्हाला विश्वास आहे। जर माझा परत प्रश्न तोच आहे की शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही आणि जर शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली नाही तर हेमंत गोडसे आणि त्यांच्या समर्थकांची काही वेगळी भूमिका असू शकते? नाही, मला असं वाटतं का आम्हाला जसा विश्वास आहे तर सर्वच शिवसैनिकाला आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की या ठिकाणी ती जागा आग्रही म्हणजे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी शिवसेनेलाच या ठिकाणी मागून घेतील। मी परत तेच विचारतोय आप्पा की जर ही तुमच्या वाट्याला आली नाही तर पुढची भूमिका काय? आपला प्लॅन बी काहीतरी रेडी असेल ना? नाही, प्लॅन बी या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची त्याच संदर्भामध्ये आज चर्चा करायला त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा एक दबाव तंत्र तयार करताय, वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतायत। काही दिवसांपूर्वी आपण ठाण्याला आला होतात, आता इकडून निघून तुम्ही आता वर्षा बंगल्यावर जाणार आहात। मुख्यमंत्र्यांवर तुमच्या कार्यकर्त्यांचं तुमच्या इतर पदाधिकाऱ्यांचं एक दबाव तंत्र सुरू आहे, त्यामुळेच मी विचार
मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आता सध्याची जी परिस्थिती आहे का ज्यावेळेस भाजपनी दावा केला त्यानंतर आज काल राष्ट्रवादी या अगोदर भाजपनी केला होता म्हणून सर्वच शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते. आज काल परवापासून राष्ट्रवादी त्या ठिकाणी दावा करते आणि म्हणून पुन्हा एकदा आमच्या सर्वच शिवसैनिकांना असं वाटलं का पुन्हा एकदा आपण आपली भूमिका मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवावीत. पण आपण तुम्हाला असं वाटत नाही की गळचेपी होते, प्रत्येक ठिकाणी दावा हा भाजपचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जास्त प्रमाणात वाढत चाललाय, तुमच्या उमेदवारांना कुठेतरी एक इन्सिक्युअर केलं जात आहे? परंतु आम्हाला विश्वास आहे का मुख्यमंत्री महोदय देखील ज्या काही जागा त्यांनी या ठिकाणी सांगितल्यात तर त्याहून अधिक जागा त्या ठिकाणी मिळतील त्यांना. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण का फिरून फिरून तेच उत्तर देतात की माझा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तेच सांगतात की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आणि ती नाशिकची जागा असेल किंवा इतर काही खासदारांच्या जागा असतील या आमच्याच वाट्याला येतील. त्यामुळे आपण हेमंत गोडसेंना शुभेच्छा देखील देऊया. ते थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांना भेटणार देखील आहेत. त्यामुळे आता खरंच हेमंत गोडसेंच्या वाट्याला नेमकं काय येत आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट करू शकतात, कारण का छगन भुजबळांनी दावा देखील केलेला आहे. दुसऱ्या इतर काही अपक्ष आमदार आहेत ते देखील संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे हे आपल्याला काही तासातच स्पष्ट होऊ शकतं. विशाल, धन्यवाद वैभव. आपण सविस्तर चर्चा केलेली आहे हेमंत गोडसे यांच्यासोबत आणि हेमंत गोडसेंनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे की मुख्यमंत्री नाशिकची जागा ही आपल्यासाठी मागून घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र हा विश्वास सार्थ ठरतो का हे देखील सगळ्यात आधी एबीपी माझा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.